मग घेतो आता भाजी करून. भाजीच राहिली फक्त, मग बाहेरचे काम होतातच दिवसभर. आणि सुक्क मटण करायसाठी लागणार आहे आपल्याला एक कांदा. आता तुम्ही म्हणता की मटण लयच खातं, पण असल्यावर मग मला खावाच वाटते. आणि कोणी असं म्हटलं टोकलं का मग मला खा नाही वाटत. त्यासाठी मला मटण खायला टोकत जाऊ नका, त्या काही कमेंट करत जाऊ नका. मला आवडते, मी खातो. तुम्हाला नाही आवडत तो तुमचा प्रश्न आहे. संडास कुठे गेली? आता सकाळपासून संडासचं कामच नाही पडलं. एकदा कामाला लागली की काम असे पटापट होतात, पण कामाला लागायला महत्व आहे. लागायलाच मग जीवाला येते कामाला. तर मग हा असा घोर होते. आता इकडे भाजी व्हायला, इकडे चहा देतो ठेवून. ओके, तो नको असू दे. तुला सोडून देऊ का वावरात? मग जात जाय वावरात. ऊन तपू राहिलं लय जास्त. अजून जीव लहान आहे तुया. सांडस नाही सांडस. सांडस ठेवतो कुठे आणि पाहतो कुठे, असा आता घोर आहे माझा. बाकी साऱ्या वस्तू माझ्या जाग्यावर असतात. आज भाजी करायची होती म्हणून चटणी काही गरम केली नाही तेलात, कारण की तावा रिकामा पाहिजे. आता भाजी केल्यावर मग चटणी गरम केल्यावर तावा धुवायला लागते, आणि तावा धुयाला माझा टाइम नाही, म्हणून चटणी काही गरम केली नाही, फक्त मिक्सरातून काढून ठेवली. आणि तसंही आता कांद्यात गरम होतेच ना चटणी. आता झाले चटणीचे हात माय. कमीच टाकून घेतो पहिले, कारण की तिखट आहे का काय आहे माहित नाही आपल्याला. आणि हात धुवून घेतो. मला असं वाटतं तेल जरा जास्तच लागते याच्यात, आणि तेलही काढायचं आहे. संडास शिवाय मला कोणतंच काम चालत नाही ना. आज तर चहा प्यायला काटायला नाही इकडे. एवढ्याच तेलात करून घेतो मी. टाकतो याच्यात थोडीशी हळद. थोडीशी म्हटलं की आपण नीट ठेवायला असलं की लयच पडते जशी. चटणी अशी मस्त भाजून घ्यायची, आणि त्याच्यात टाकायचे आपली भाजलेली पीस मटणाची. टाकून घेतले मी, आणि मस्त असे फिरून घ्यायचे. एक नंबर लागते. त्याच्यात टाकायचा लय मोठा असा सांबार, आणि फिरून घ्यायचा तो. आवरला सगळा पसारा. भांडे कुंडे घासून घेतले एकदम ओके. ते बी दिसते तुम्हाला भांड्याचं टोपलं. आणि आता करायचं आहे मला बाहेरची झाडझूड. बाहेरचं काय वातावरण आहे पाहून घेतो आता एक बार, आणि करतो मग झाडझूड. त्यासाठी काढून घ्यावा लागणार आहे मला झाडझूड करायसाठी काढून घ्यावा लागणार आहे मला शेण. ओहो, सकाळी पाहिलं तर शेण लय जास्त होतं, आणि सगळं बायानं नेलं शेण. सडी सारवण करायला नेलं शेण, त्यात काही नाही.
लंगडू आमचा उभा आहे, अजून त्याला पाणी नाही ना, चारा नाही. आता एक झाडून काढून घेतो आणि करतो त्याचं चारा पाणी. आता कसं झालं माहीत आहे का, आता कुटार घ्यायला जास्त काही हे नाही करावं लागत, कारण कुटार फुल भरेला आहे आता. आणि हा पिरायला हिरवा चारा आणला, पण आता पिलंही जास्त तिवरू राहिले, कल्ला करूच राहिले. आता ते मोठे झाले, शांत नाही राहिले. आता लंगडूला देतो चारा टाकून. आणि लंगडू इतकी वरला, लंगडूले पाहिजे सोयाबीनचं कुटार. आता हाय सगळं भरेल तुरीचं कुटार, तर मग आता तुरीचंच कुटार टाका लागेल. आणि बाहेरची सगळी झाडझूड झाली. आता संध्याकाळ लोक पाहायची गरज नाही, एवढं टोपलं टाकतो आता लंगडू महाराजला आणि घेतो पाणी पाजून. आज तर टायमाची गंमतच झाली गड्या. अजूनही टाइम माहित नाही पडू राहिला किती वाजले. या मग जेवण करायला, बाहेरचे सगळे कामं ओळखले आता. आणि आज टायमाचा पत्ता असा नाही चालू राहिला का आज आहे ढगाळ वातावरण, त्यासाठी टायमाचा पत्ता नाही चालू राहिला. आज आहे खायला मटण. आता याच्या संग खायला आहे गाजर, निंबू, कांदा. निंबू आणतो फक्त, कांदा नाही. आणि एवढी जास्त भूक लागली आज का लई, कारण आज टायमाचाही म्हणजे टाइमही समजला नाही आणि मला मी समजली नाही आज कधी उठली काय केलं नाही. लिंबू कापून घेतो आता आणि भूक लई मरणाची लागली. तुम्हाला माहित आहे स्वयंपाक करायला असला की मला भूक नाही लागत, आणि स्वयंपाक करायला नसला ज्या दिवशी उशीर झाला त्या दिवशी लई जास्त भूक लागते. या मग जेवायला. आता कांदा, मुळा आणि गाजर. भाजी तर बनवलीच होती आपण सुक्की मस्त, एक नंबर झालं चटणीचं मटण.